बोधन पदयात्रा या पदयात्रेचे ज्येष्ठ संयोजक धर्मबंधू गुरुबंधू स्नेही आदरणीय श्रद्धेय मोघळे निवासी बाबाजी, आदरणीय श्रद्धेय चिकाळा निवासी बाबाजी, आदरणीय श्रद्धेय मुगुट निवासी बाबाजी, आदरणीय श्रद्धेय तरडगाव निवासी बाबाजी, आदरणीय श्रद्धेय गोविंदांना सातारकर, आदरणीय श्रद्धेय श्रीदादा आणि त्याचप्रमाणे परमेश्वराच्या वचनरूप गोविंदासी अनुलक्ष करीत पदयात्रेच्या माध्यमातून मोक्षमार्गाची वाटचाल सुकर करणारे माझे सर्व बंधू भगिनींनो आणि या गावातील सर्व सद्भक्त वासनिक बंधू भगिनींनो, अनुसरल्याचा देव सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी देव कुणाचा आहे याची सर्वात सहज सुलभ सोपी व्याख्या केली. कोणती व्याख्या केली? कुणाचा देव आहे? प्रत्येक जण म्हणतो आपण एखादं मंदिर असलं की हे मंदिर आमचं आहे, हा देव माझा आहे, यातील मूर्ती मी दिली देवाला, म्हणजे त्या समाजाला माझ्याकडून अर्पण केली, यातील धातू मी अर्पण केला, हे मी दिलं, ते मी दिलं, आपण सांगतो ना, समाजाला सांगण्यासाठी असतंच. परंतु स्वामींनी काय सांगितलं? देव कुणाचा आहे? अनुसरल्याचा देव. देव कुणाचाही नाही. म्हणजे वर्षभर दोष आचरण करून वर्षातील एखादा दिवस मंदिरात येऊन जर म्हणत असेल की देव माझा आहे, तसा देव प्राप्त होणार नाही. खरा जसा जसा जो देव कुणाचा असेल तो अनुसरल्याचा देव आहे. त्यामुळे आपल्याला त्या परमेश्वराने जे वचन निरूपण केलेले आहेत त्याचं काय करायचं आहे? अनुसरण करायचं आहे, अनुकरण करायचं आहे. लहान मुलाला सांगता येत नाही, लहान मुलाला समजायला लागत नाही, समजावायला लागत नाही की हे कर ते कर. जे वडील लोक करतात, मोठे लोक करतात, त्याचं बरोबर तो अनुकरण करतो. लहान मुलाला सांगावं लागतं का आई म्हणायला? हे तुझे बाबा आहेत, बाबा म्हण असं म्हणावं लागतं का? अनुकरणीय आहे तो. एखादी क्रिया करत असताना तुम्ही देवाकडे आल्या, मंदिरात आले, देवाला नमस्कार केला, लहान मुलगा सोबत आहे, त्याला सांगावं लागत नाही की अरे देव कर. तुम्ही करताना बरोबर तो देवावरती डोकं टेकवेल. पुष्प समर्पण कराल, तो लहान मुलगाही बरोबर देवावरती पुष्प समर्पण करेल. नमस्कार घालाल, तोही लहान मुलगा नमस्कार घालाल. हे काय करेल? हे काय झालं? हे अनुकरण झालं. स्वामी ते सांगतात, स्वामींनी स्वतः आचरलं. या परिसरामध्ये स्वामी एकांक अवस्थेत असताना स्वामींनी स्वतः आचरलं आणि मग जीवाला सांगितलं की अनुसरावे सर्व भावे. अणु तुम्हाला माहित असेल, अणु आणि रेणू. अणु इतकाही संग्रह स्वतःकडे न ठेवता, छोटीशी गोष्ट, सुईपेक्षाही छोटीशी गोष्ट स्वतःकडे न ठेवता, त्याच्यावरती आपला हक्क न दाखवता, त्या सर्वांचा त्याग करून केवळ परमेश्वराला शरण जाणे म्हणजे अनुसरण घेणे. परमेश्वराला सर्वार्थाने शरण जायचं आहे. आपण मामेकम शरणम व्रज मध्ये पाहिलं की सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. आपण कशा कशाचा त्याग करतो आहोत आणि परमेश्वराला कशा अर्थाने शरण जातो आहोत हे महत्वपूर्ण आहे. नसुद्धा देहाने परमेश्वरापर्यंत पोहोचणं म्हणजेच अनुसरण नाही, तर देहांतरामधील जे काही राग, द्वेष, काम, क्रोध, मद, मत्सर यांचाही त्याग आपल्याला करता आला पाहिजे. आपण पदयात्रेमध्ये चालतो आहोत, एक प्रकारचं तुमचं अनुकरण आहे. अनुसरणाच्या वाटचालीची ही पूर्वावस्था आहे. तुम्हाला माहिती आहे, पदयात्रा म्हणजे पदयात्रा नव्हे, तर हे नित्यविधीचं अनुष्ठान आहे. अटन, विजन, भिक्षा, भोजन, स्मरण, निद्रा, प्रसाद, सेवा. अटन आपण पायी चालतो ना, निरुद्देश चालतो, हे अटनच आहे. विजन म्हणजे आता आपण इथे बसलेलो आहोत, आपण शास्त्रचर्चा करतो आहोत, निरूपण ऐकतो आहोत, हे विजनच आहे. भिक्षा मागतो आहोत, भोजन करतो आहोत, स्मरण करतो आहोत, निद्रा आणि प्रसाद सेवा. दररोजची देवपूजा चालू आहे, पूजावसर चालू आहे, नित्यविधीचं अनुष्ठान आपण करतो आहोत. हे खऱ्या अर्थाने एक प्रकारे अनुकरणच आहे, अनुसरणच आहे. ही पूर्वावस्था आहे.
परंतु देवाला याच्याही पुढील अवस्था अपेक्षित आहे. चित्त वित्त काया तिन्ही अर्पावी सर्वज्ञ राया, सांडोनी ममता रूपमाया अनुसरावे सर्व भावे. चित्त, वित्त आणि काया. वित्त म्हणजे द्रव्य आहे, चित्त म्हणजे चित्ताचं जे चांचल्य आहे, चंचलता आहे, अस्थिरपणा आहे, ते सर्व बाजूला सारून चित्ताला स्थिर करून एकाग्र करून. वित्त म्हणजे द्रव्य, पैसे, आणि काया म्हणजे शरीर. या तिघांनाही सर्वार्थाने परमेश्वराला समर्पण करायचं आहे. जे काय आहे ते काय आहे? ईश्वरच आहे. देव माझा, मी देवाचा. तुमच्या हृदयामध्ये परमेश्वराचं अधिष्ठान ज्यावेळी खऱ्या अर्थाने निर्माण होईल त्यावेळी खऱ्या अर्थाने तुम्ही अनुसरण घेतलेलं असेल. क्रियानामी अनुसरण आहे. ज्यावेळी तुम्ही आचरण कराल, परमेश्वराने सांगितलेल्या वचनाचं अनुपालन कराल, त्यावेळी खऱ्या अर्थाने ते अनुसरण आहे. पूजनीय दादाजी मगाशी अनुसरणाविषयी तुम्हाला विस्तृत अर्थ सांगत होते. सृज म्हणजे पाठीमागे शरणे, बरोबर आहे, शरण जाणे. आणि त्यावेळी आपण कशाला शरण चाललो होतो? चहासाठी शरण चाललो होतो. प्रत्येकाच्या हातामध्ये छोटे छोटे ग्लास, प्रत्येकाचं लक्ष त्या चहामध्ये. इकडे शरण जाणे चालू आहे आणि आपण चाललो शरण कोणाला? चहाला. वातावरणही तसं आहे, काही हरकत नाही. परंतु खऱ्या अर्थाने सर्वार्थाने परमेश्वराला याच अवस्थेमध्ये शरण जायचं आहे. कितीही त्रास झाला, कितीही संकट आली, कितीही प्रारब्धाचा जरी भोग असला तरी तो केवळ माझा परमेश्वरच आश्रयस्थान आहे. इतर कोणत्याही देवतेला शरण न जाता आपल्याकडे एक अवस्था आहे. देवाला विडा ठेवला आणि जर कामच झालं नाही मग देव काही काम करत नाही, चला दुसऱ्या देवाला. हे अनुसरण नाहीये. आपली एकनिष्ठता, सर्व बुद्धी समर्पण जे आहे ते केवळ परमेश्वराच्या ठायी आहे. आपलं काम होत नाही ना, तो आपल्या प्रारब्धाचा भोग आहे. प्रत्येकाला भोग भोगावा लागणार आहे. कुणीही सुटलेलं नाही, मी सुद्धा नाही. अनुसरलेला साधक सुद्धा, त्याला सुद्धा तो प्रारब्धाचा भोग भोगावाच लागणार आहे. त्यामुळे जरी आपलं एखादं काम झालं नाही, आपल्या अपेक्षित असणारा संदर्भ जुळला नाही, तरी परमेश्वराचा जो सोयरिकेचा सांधा आहे तो तुटू द्यायचा नाही. मुलाने वडिलाला एखादं घड्याळ मागितलं, सायकल मागितली, गाडी मागितली, 4 व्हीलर मागितली, नाही दिली वडिलाने. मग काही वडिलाला सोडून थोडी जातो तो, घराला थोडी सोडून जातो. आईला एखादी गोष्ट मागितली मुलाने, नाही देता आली आईला, मग आईला सोडून जातो का तो? नाही जात. परमेश्वर कोण आहे? आपले माता पिता आहेत. तुमेव माताच पिता तुमेव, तुमेव बंधूच सखा तुमेव, तुमेव विद्या द्रविणान तुमेव, तुमेव सर्व मम देव देवम. हे देवा तू माझा आहे, मी तुझा आहे. हे खऱ्या अर्थाने अनुसरण आहे. सर्वार्थाने तो माझा आहे. सर्वार्थाने माझ्या कणाकणामध्ये, माझ्या क्षणाक्षणामध्ये, माझ्या मनामनामध्ये कोण आहे? केवळ श्री चक्रधर आहे. केवळ श्री चक्रधर आहे. ते खऱ्या अर्थाने अनुसरण आहे. आपल्याला एक अधीन व्हायचे, त्या परमेश्वराच्या ठाई अधीन व्हायचं आहे. आणि जे परमेश्वराने निरूपण केलेलं आहे, सांगितलेलं आहे, त्यानुसार वर्तन करणे, आचरण करणे, ते खऱ्या अर्थाने अनुसरण आहे. सारंग पंडित आणि आमचे स्वामी चाललेले आहेत. मध्ये ओढा लागला. ओढा लागल्यानंतर स्वामी सहजतेने अवलीळा त्या ओढ्याच्या पलीकडे गेले. सहजतेने सारंग पंडित अलीकडच्याच काठावरती थांबले. त्यांना तो ओढा पार करता येईना, जाता येईना. आणि मग स्वामींना सांगतात की जीजी मला काही येता येईना. आणि स्वामींनी काय केलं? आपला श्रीकर फक्त समोर केला. सारंग पंडितांना स्वामींचे श्रीकरीचे नखे लागतात न लागतात तोच गरकन सारंग पंडित अलीकडच्या काठावरती. सारंग पंडितांना आश्चर्य वाटलं. जो ओढा मला एकट्याने पार करता येत नव्हता तो सहजतेने मला कळलंही नाही कशा पद्धतीने पार झाला. आश्चर्य वाटलं. आणि मग स्वामी सारंग पंडितांना म्हणतात की तुम्ही जर या ठिकाणी आम्हाला अनुसराल तर ऐशीची काळीज येईल. तुम्हाला संस्कृती बंधनापासून, जन्ममृत्यूच्या फेऱ्यापासून तुम्हाला आम्ही अशाच प्रकारे मुक्त करू. खऱ्या अर्थाने आम्ही मोक्ष देऊ. सहजतेने सारंग पंडितांना या काठावरती आलेले आश्चर्य झालं. परंतु त्यांचा तो अनधिकार आहे. स्वामी आग्रहपूर्वक त्यांना म्हणतात की तुम्ही या ठिकाणी अनुसरा.
त्यावेळी सारंग पंडित काय म्हणतात, जीजी हे उच्च वर्णाचे देह, ब्राह्मण कुळातील होते, हे उच्च वर्णाचे देह आहे. त्यावेळी स्वामी म्हणतात, अरे मिळीये जन्म दिले, स्त्रीला जन्म दिला, मोळीये दिले, मोळी करायला दिला, लाकूड तोडायला दिला, शिवणी आधी दिले, शिंप्याला एक जन्म झाला, रुमणी आधी दिले, शेतकऱ्यासाठी एक जन्म झाला, मा हेक जन्म येत ती चोखा, मला फक्त केवळ एकच जन्म हवा, एकच जन्म हवा. काय केली अपेक्षा देवाने आपल्याकडून? फक्त केवळ एका जन्माची अपेक्षा केलेली आहे, एका केवळ जन्माची अपेक्षा केली, पण तोही आपल्याला देता येत नाही, तोही देता येत नाही. तुम्ही आता विचार कराल की अरे आम्ही प्रपंचात आहोत, संसारात आहोत, आम्हाला कसं अनुसरता येईल? काही हरकत नाही, परमेश्वर केव्हाही तुम्हाला स्वीकारायला तयार आहे. त्या परमेश्वराचं व्यसनच आहे जीव उद्धारी जेती, हेची व्यसन, जीवाचा उद्धार करावा हेच त्या परमेश्वराचं व्यसन आहे. त्यामुळे तुम्ही केव्हाही अनुसरण घेऊ शकता. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, अनुसरणाशिवाय उद्धार नाही, अनुसरणाशिवाय नरक चुकणार नाही. म्हणजे जर एखाद्या साधकाने जर अनुसरण घेतलं नाही तर त्याला नरक चुकणार नाही. आपल्याला 60 वर्ष आयुष्य काढायचं म्हटलं तरी अडचण आहे, कितीतरी संकट असतात, कितीतरी त्रास आहे, कितीतरी भोग भोगावे लागतात. अहो काटा टोचला तरी दुःख आहे, डोळ्यातून लगेच पाणी येतं, ते वेदना आपण सहन करू शकत नाही. नरकाची वेदना तर अजिबात नाही सहन करू शकणार, आपण नाही करू शकणार. अहो 10 दिवसाचा मृत्यूनंतरचं 10 दिवसाचा प्रेतदेहाचं नरक सुद्धा भयंकर आहे, ते सुद्धा आपण भोगू शकत नाहीये. आणि असं भयंकर असणारं नरक जर चुकवायचं आहे तर त्याला केवळ एक मात्र उपाय आहे, केवळ एक मात्र, तो म्हणजे अनुसरण घेणे. परमेश्वराला, प्रपंचाला शरण गेलो आपण, संसाराला शरण गेलो आपण, मायेला ममतेला शरण गेलो आपण, द्रव्याला शरण गेलो, त्याशिवाय आपलं काही चालत नाही. ते कमवण्यासाठी धडपडतो, पळतो, परंतु त्यातून काय प्राप्त होतं? काही प्राप्त होत नाही, केवळ दुःखच प्राप्त होतं. कितीही द्रव्य कमवा, कितीही माणसं कमवा, केवळ शेवटी तुम्हाला काय प्राप्त होणार आहे? दुःखच प्राप्त होणार आहे. कारण हा जो प्रपंच आहे, हा जो संसार आहे, दुःखरूपता, पापमूळता, अनित्यता हे तिन्ही नव्हेती तरी संसार वांचून अनेक काही गोमटे असे. या संसाराचं रूपच दुःखाचं आहे, मूळच पापाचं आहे आणि अनित्य आहे. संसार अनित्य आहे, कोणी कोणाचं नाहीये, कोणी कोणाचं नाही. तुम्ही कितीही म्हणत असाल हे माझे आहेत, ते तुमचे नाहीये. कोणी कोणा, जो तो स्वतःसाठीच आहे, स्वार्थपर आहे जीव, जीव केवळ स्वतःसाठीच आहे, दुसऱ्याचं भलं तो कधी चिंतणार नाही. त्यामुळे जर हा फक्त केवळ परमेश्वर आहे की तो तुमचं चिंतन करतोय, तो केवळ तुमचं चिंतन करतो, तुमच्या भल्याचं चिंतन करतोय की या जीवाचा उद्धार व्हावा, या जीवाला मोक्ष प्राप्ती व्हावी, या जीवाला या संस्कृती बंधनातून, जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मला मुक्त करायचे. त्या परमेश्वराने केवळ ते व्यसन स्वीकारलेलं आहे, परंतु आपण त्या परमेश्वराला आठवत सुद्धा नाही. डोमेग्रामला स्वामींचं अवस्थान आहे, स्वामी सोबत दायंबा आहेत आणि एक वृक्ष आहे त्या ठिकाणी, केव्हा पडेल अशी त्या वृक्षाची अवस्था आहे. आणि मग स्वामी त्या वृक्षाकडे म्हणतात की भोजिया एक अनुसरी जे ना तरी ऐसे अधोपरीच्या वृक्ष होईजेल गा, मग अनंत काळ दुःख भोगी जतची अशी जेल. मी यापूर्वी सुद्धा सांगितलं की 2 दिवस एका खोलीमध्ये स्वतःला कोंडून घ्या, बाहेरून कुलूप लावा, अजिबात बाहेर पडायचं नाही, मोबाईल तर अजिबात जवळ ठेवायचं नाही, काही ठेवायचं नाही जवळ. 2 दिवस खोलीमध्ये फक्त बसून राहा. कसं वाटतं बघा. नरक तर खूप भयंकर आहे. या मृत्यूनंतर हे देह सोडल्यानंतर नरक भयंकर आहे, प्रत्येकाला भोगायचंच आहे. कारण तुम्ही जे कर्म कराल, कर्मण्येव अधिकार असते मा फलेषु कदाचन, तुम्ही जे कर्म कराल त्याचा भोग भोगावाच लागणार आहे. त्यामुळे आपल्याला अनुसरणाशिवाय दुसरा पर्यायच नाही. नामधारक नंतर जो आहे तो वासनिक आहे, आणि वासनिकाची जी उत्तरावस्था आहे ते अनुसरण आहे. जयाशी अनुसरावयाची वासना तो वासनिक, त्याची उत्तरावस्था काय? अनुसरण आहे. सर्वाचा त्याग करून परमेश्वराला अनन्य भावे शरण जाणे हेच अनुसरण आहे, हेच अनुसरण आहे. त्यामुळे देवाची अपेक्षा आहे, देवाची आज्ञा आहे, अनुसरल्याचा देव. देव कुणाचाही नाही, देव पुजाऱ्याचा नाही, देव गुरुवाचा नाही, देव मातीचा नाही, देव पाषाणाचा नाही, देव कुणाचा आहे? अनुसरल्याचाच देव.
दुसरा कुणाचाच तो देव नाही. त्यामुळे आपण जर नामधारक असाल, आपण जर उपदेशी असाल, आपण जर वासनिक असाल, ज्याला त्याला माहिती आहे आपण कुठल्या अवस्थेमध्ये आहोत. आपण कोणत्या अवस्थेत आहोत? नामधारकाच्या अवस्थेत आहोत का? उपदेशी बांधवाच्या अवस्थेत आहोत का? वासनिकाच्या अवस्थेत आहोत का? वासनिकाची काय सांगितली व्याख्या? जयासी अनुसरावयाची वासना, बलवत्तरा कारणे तो प्रपंचात राहिलेला आहे, परंतु त्याची इच्छा काय? मला अनुसरण घडावं, त्याची तळमळ आहे, परंतु काही कारणास्तव घेता येत नाही. तो वासनिक आहे, परंतु त्याला सर्व संग परित्याग करून एकदाच सगळं सोडून परमेश्वराला शरण जाणं श्रेयस्करच आहे. त्याशिवाय तो परमेश्वर प्राप्त होणार नाही. त्यामुळे आपण सर्वजण त्या परमेश्वराच्या वचनरूप गोविंदाचं जरी अनुपालन करतो आहोत तरी तो काही काळच करतो आहोत. सर्वार्थाने, सर्व भावे, मनाने, देहाने, वाचेने परमेश्वराला शरण जाणे हेच खऱ्या अर्थाने अनुसरण आहे. या पदयात्रेच्या माध्यमातून ही जी अनुसरणाची भावना आहे, अनुकरणाची भावना आहे, संन्यासाची भावना आहे. स्वामी काय म्हणतात बाई? राग द्वेष काम क्रोध मदमत्सर यांचा त्याग, याच नावे संन्यासी बाई. हे खऱ्या अर्थाने षडरूपांना ज्यावेळी तुम्ही बाजूला साराल त्यावेळी तो संन्यास आहे. आणि अनुसरण म्हणजे काय आहे की स्वामींच्या ठिकाणी अधीन व्हा, देवाच्या ठिकाणी अधीन व्हा, त्यांच्या श्रीचरणाच्या ठाई अधीन व्हा, समर्पण करा आणि जे देवाने सांगितलं ते आचरण करा. ते खऱ्या अर्थाने अनुसरण आहे. तेव्हा तो परमेश्वर तुम्हाला तो प्राप्त होणार आहे. आणि या श्री राजविद्या प्रतिष्ठानच्या पदयात्रेच्या माध्यमातून आपण पाय चर्ये लागी दिदले, हात व्यापारा वेचले, नामोचराचे काले वाचेशी दिदले, या श्लोकोक्तीचं आचरण करीत आपण पायी चालतो आहोत. पायी चर्ये लागी दिदले, चर्या करतो आहोत. हात कशाला वेचले? व्यापारा वेचले. म्हणजे आपण काही ना काहीतरी या पदयात्रेमध्ये व्यापार करतो आहोत ना. तो हात व्यापाराला गेले आणि नामोचाराचे काले वाचेशी दिदले. जरी चालतो आहोत, जरी पायी पदयात्रा करत आहोत, तरी वाचेमध्ये काय आहे? देवाचं नाम. नक्की ना? का घरचं नाम आहे? देवाचंच नाम असलं पाहिजे. नाहीतर चर्चा चालू असते, इथून गेल्यानंतर काय करायचं? 4 दिवस झाले, खूपच दिवस झाले, अजून 8 दिवस कसे निघायचे, अशी चर्चा चालू असते ना. यापेक्षाही जेवढा काळ तुम्ही इथे आहात, जेवढा काळ 13 दिवसाचा काळ तुम्ही या ठिकाणी आहेत, खऱ्या अर्थाने तुम्ही अनुसरलेले आहात. हेच स्वतःला लावून घ्यायचं, मनाला बंधन लावून घ्यायचं. मी मागे सुद्धा सांगितलं, मौन अवस्थेमध्ये राहायचं, स्वतःला त्या साधनेमध्ये वाहून घ्यायचं. जेवढं कमी बोलता येईल तेवढं कमी बोलायचं, मितभाषी राहायचं. कारण 13 दिवसाचं हे अनुष्ठान आहे, हे नित्यविधीचं अनुष्ठान आहे, हे अनुसरण्याचं अनुष्ठान आहे. अनुसरावं कसं? अनुसरणे म्हणजे नेमकं काय याचं कृतिशील आचरण म्हणजे तुम्ही आज ही पदयात्रा आहे. ही जी पदयात्रा आहे ते कृतिशील आचरण आहे अनुसरण्याचं. आपल्याला कसं अनुसरता येईल या पदयात्रेच्या माध्यमातून तो अनुसरणाचा अधिकार घडणार आहे. त्यामुळे या पदयात्रेमध्ये आपण विहरण वर्तन करत असताना मितभाषी असलं पाहिजे. चालताना परमेश्वराचं नाम मुखामध्ये असलं पाहिजे. केवळ परमेश्वर आठवत आलं पाहिजे. कारण तुम्ही 13 दिवस का होईना त्या प्रपंचाच्या वेगळं झालात, संसाराच्या वेगळं झालात, घराच्या वेगळं झालात, माया ममतेच्या वेगळं झालात, नातेवाईकांच्या वेगळे झालात ना. परंतु मनामध्ये, हृदयामध्ये अधिष्ठान केवळ परमेश्वराचं यासाठीच पाहिजे. प्रयत्न करा. मी म्हणणार नाही की लगेच साध्य होईल, प्रयत्नाने साध्य होईल. ज्यावेळी परमेश्वराचं अधिष्ठान मध्ये येईल, श्री चक्रधरा हे नाव मुखामध्ये सदैव राहील. बोलताना कोणतीही गोष्ट बोलताना सुरुवात प्रारंभ देवाच्या नावाने होईल, तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही अनुसरलेले असाल. कृतिशील आपल्याला आचरण करायचं. हे 13 दिवस आचरणासाठी आहेत, बोलण्यासाठी नाही, प्रपंचातल्या गोष्टी करण्यासाठी मुळीच नाही. आणि आपण इथे संख्या वाढवण्यासाठी नाही आलो. दरवर्षी आपण पदयात्रेमध्ये सहभागी होतो, माझ्यासोबत 50 लोक आले. संख्या वाढवण्यासाठी नाही आले, शिकण्यासाठी आलो आपण, आचरण करण्यासाठी आलो आपण. नेमकं काय असतं पदयात्रा म्हणजे? नेमकी काय? परमेश्वराने जे वचनरूप गोविंदाचं सन्निधान सांगितले, ते सन्निधान म्हणजे काय आहे हे खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी शिकण्यासाठी आलेलो आहोत, अनुसरण करण्यासाठी आलेलो आहोत, अनुकरण करण्यासाठी आलो. धर्म म्हणजे काय? 2 व्याख्या खूप स्वामींनी सुंदर सांगितला. देव कुणाचा आणि धर्म कुणाचा? कुणाचा धर्म आहे? धर्म कुणाचा आहे? हा,
सुंदर अप्रतिम बोलले. आचरे तयाचा धर्म. कोणाचा धर्म आहे? घरी बसून म्हणतो हा माझा धर्म आहे, म्हणतो नाही आपण. मी या पंथाचा, मी या संप्रदायाचा आहे. कुठे? घरी. असं नाही. आचरे तयाचा धर्म. त्या परमेश्वराने सांगितलेल्या एका एका वचनाचं अनुपालन आपल्याला करता आलं पाहिजे. नाही सगळ्या वचनाचं अनुपालन झालं, एका तरी वचनाचं अनुपालन करूयात. एका तरी वचनाचं. ज्यावेळी तुम्हाला एका वचनाचं अनुपालन होईल त्यावेळी खऱ्या अर्थाने तो धर्म साध्य होईल. धर्मेने हन्यते व्याधी, धर्माने हन्यते ग्रह, येतो धर्म स्ततो जय. ज्या ठिकाणी धर्म आहे त्या ठिकाणी विजय निश्चितच आहे. आणि अनुसरल्याचा देव, या दोन व्याख्या अतिशय सुंदर आमच्या स्वामींनी सांगितलं. देव जो आहे तो कुणाचाही नाही, कुठल्याही व्यक्तीचा नाही. देव आहे तो केवळ अनुसरला जो आहे त्या साधकाचाच केवळ देव आहे. देव तो भक्ताचा झाला नाही. देव ज्यावेळी त्या भक्ताचा देहत्याग झाला, स्वतःच्या मांडीवरती डोकं ठेवलं त्या भक्ताचं आमच्या स्वामींनी, स्वतःच्या मांडीवरती. जोपर्यंत खड्डा होत नाही तोपर्यंत. या परिसरामध्ये भंडारा आहे, निळभट्ट भांडाऱ्याकरांचं डोकं स्वामींच्या मांडीवरती आहे. केवढं मोठं भाग्य आहे त्या भक्ताचं, केवढं मोठं भाग्य आहे. आज एखाद्याचं देह झालं गेलं तर त्याला बघायला कुणाला वेळ नाहीये. मध्यंतरी कोरोना गेला, माणसं अक्षरशः वस्त्रामध्ये लपेटून आले, बघता सुद्धा नाही आलं त्या माणसाकडे, बघता सुद्धा नाही आलं. इथे माझा देव आपल्या जानूवरती त्या भक्ताचं डोकं घेतोय. किती मोठं भाग्य आहे त्या भक्ताचं. पण तो भक्त साधा नाही ना. त्या भक्तानं अगोदर आचरण केलंय, त्या भक्तानं स्वतःला सिद्ध केलंय, त्या परमेश्वराने जवळ घ्यावं त्याला. असा तो भक्त आहे. आपल्याला माणसं जवळ घेत नाही. तो आपण असे वागतो, आपण असे बोलतो, आपलं असलं वर्तन आहे की माणसं जवळ घेत नाही. तो जर उभा राहिला तर 4 हात लांब राहतो, नको त्याच्या जवळ जायला. देवाजवळ कधी जाणार आपण? ही जी साधना आहे ना, ती देवाजवळ जाण्याची साधना आहे. अनुसरण म्हणजे काय? आपल्याला देवाजवळ जायचं आहे. तुमचा एखादा नातेवाईक दिल्लीत असेल तर दिल्लीत जाण्यासाठी ट्रेनला 4 दिवस लागतात, 3 दिवस लागतात. एवढा काळ ट्रेनला जातो, तेही पैसे देऊन. परमेश्वराला तर सापडणं किती दूरची गोष्ट आहे. केव्हा सापडायचा तो परमेश्वर? जो देव निढळावरती श्रीकर ठेवणी वाट पाहतची असे, तो भक्ताची, त्या जीवाची, साधकाची वाट पाहतोय की हा जीव केव्हा केव्हा मला अनुसरेल, केव्हा केव्हा माझ्याकडील प्रत्येक जीवाची अपेक्षा आहे. त्याला प्रत्येक जीवाची अपेक्षा माझी आहे, तुमची आहे, प्रत्येकाची अपेक्षा आहे. आपण जातो का देवाकडे? ज्या आस्थेने, ज्या उत्सुकतेने आपण आपल्या मुलीकडे जातो, आपल्या मुलाकडे जातो, आपल्या नातेवाईकाकडे जातो, तसं आपण कधी देवाकडे जातो का? नाही जात. त्या देवाची अपेक्षा आहे की तुम्ही या, एकदा तरी या माझ्याकडे. तो अपेक्षित कुठल्याही धर्मग्रंथामध्ये सांगून द्यावं की तिथे जीवाने अनुसरावे ही अपेक्षा केलेली. स्वामी म्हणतात की मेळिये तिथले, मोळिये तिथले, रुमनिया तिथले, शिवनिया तिथले, हे एक जन्म येते तिजो का. एक जन्म मागतात स्वामी फक्त, केवळ एक जन्म, एक जन्म मागतात. अनंत जन्म गेले आपले, अनंत जन्म गेले, खूप खूप वर्ष गेले. आपण जन्मापाठी जन्मच घेत राहिलो आहोत, नरकाकडे चाललो आहोत, उद्धाराकडे चाललो नाही आहोत आपण. पण तो केवळ परमेश्वर वाट पाहतोय. त्याने त्याचा कळ केला. तुम्हाला या सृष्टीमध्ये जन्माला आणलं, तुम्हाला नामधारक परिवारामध्ये जन्माला आणलं, उपदेशी परिवारामध्ये जन्माला आणलं, एखाद्या वासनिकाच्या परिवारामध्ये जन्माला आणलं. त्यानं कर्तव्य केलं परमेश्वराने त्याचं. आपलं कर्तव्य काय? आपण करतो का कर्तव्य? नाही कर. आपली मुलगी सासरी छान राहावी म्हणून आपण काबाड कष्ट करतो, जे जे काय काय लागेल ते सगळं देतो. एक वेळ घाण राहतो आपण, पण त्या मुलीच्या सौख्यासाठी, सुखासाठी सगळं काही आपण देऊन त्या मुलीला देऊन टाकतो. देतो ना आपण आपल्या परिवारासाठी, रक्तासाठी, आपल्या नातेवाईकांसाठी खूप काही करतो, खूप काही करतो आपण. त्रास झाला तरी तो भोगतो, सहन करतो. जाऊ दे, आपलीच मुलगी आहे, आपलाच मुलगा आहे, त्या प्रपंचात राहतो. परंतु जो देव माझा श्री चक्रधर निढळावरती, कपाळावरती हात ठेवून त्या जीवाची वाट पाहतो की हा जीव केव्हा माझ्याकडे येईल, हा जीव केव्हा येईल. परंतु आपल्याला साधा जन्मही देता येत नाही. अरे गेले 40 वर्ष प्रपंचामध्ये, आता तरी द्या. राहिले किती वर्ष हो? देहाचा भरोसा नाही, उद्या मी आहे की नाही माझा भरोसा नाही. देहाचा आहे का भरोसा? कोणाचाही भरोसा नाही देहाचा. आणि एकदा जर देह गेलं की विषय संपला. आता संधी आहे, ही सवलत आत्ताच आहे, या देहातच आहे. एकदा हे देह गेलं ना, नरकाशिवाय कशाचीच गाठ पटणार नाही.
क्षमस्व मी स्पष्ट बोलतो, परंतु नरकाशिवाय काही प्राप्त होणार नाही. जर अनुसरले तर काही ना काहीतरी निश्चित प्राप्त होईल, काही ना काहीतरी सवलत प्राप्त होईल. सरकारी अधिकाऱ्यांना सवलत असते की नाही? टोल नाका गेला की कुणाला माफ असतो? मंत्र्यांना माफ आहे, सरकारी अधिकाऱ्यांना माफ आहे. तुम्हाला माफ आहे का? नाही. सांगा ना तुमची ओळख काहीतरी. होईल का माफ तुम्हाला टोल? नाही होणार ना. नरक सुद्धा माफ नाही होणार. नरक केव्हा प्राप्त होईल, माफ होईल? जेव्हा तुम्ही देवाचे व्हाल ना, तुमच्याकडे आयडेंटिटी येईल. सरकारी अधिकारी, देव सरकारच आहे आपल्यासाठी. मग सरकारी अधिकारी म्हणजे जेव्हा आयडेंटिटी येईल ना, त्यावेळी तुमचा नरकाचा जो टोल आहे ना तो माफ होईल. त्याशिवाय तो टोल माफ नाही होणार. टोल भरावाच लागणार. बरं, एकदा नाही भरावा लागत तो. म्हणजे महाराष्ट्रात तुम्ही रस्त्याने चालले आहात, रस्त्याने प्रवास करतात, एकदाच नाही भरावा लागत. प्रत्येक ठिकठिकाणी भोगावा लागतो, ठिकठिकाणी भरावा लागतो. मग ते पैसे गेल्यास दुःख होतच ना आपल्याला. तसं इथे नरक प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचं नरक आहे. महादायसाला स्वामींनी नरकाचं निरूपण केलं तर तिने कानावरती हात ठेवले. हे एवढंच नरक ऐकलं, तिला ते ऐकू वाटलं नाही. नरकाचं भीषण वास्तव्य आहे. आणि यातून सुटण्यासाठी केवळ काय व्हावं लागेल? आपल्याला अनुसरण घ्यावं लागेल. तेव्हाच तो देव आपणाला प्राप्त होणार आहे. त्याशिवाय तो परमेश्वर प्राप्त होणार नाही. या पदयात्रेच्या माध्यमातून सर्वजण संकल्प करूयात. या पदयात्रेचं वैशिष्ट्य आहे, म्हणजे ते साधक माझ्यापाशी आहेत म्हणून मी सांगत नाहीये. या पदयात्रेचे वैशिष्ट्य सांगतो की 2 वर्षापूर्वी ज्यावेळी बाराखंडीची पदयात्रा झाली होती, त्यावेळी म्हणतांनी म्हणजेच आमच्या मोगाळीकर बाबांनी विचारलं होतं की पुढील पदयात्रेमध्ये येताना अनुसरण कोण घेऊन येईल. आमचे एक साधक ग्रस्त अवस्थेमध्ये होते, त्यांनी सहज त्याने बोट उभं केलं. त्यांनाही माहिती नव्हतं की होईल की नाही, सहज उभं केलं. परंतु पुढील पदयात्रेमध्ये येताना ते अनुसरलेले होते. हे पदयात्रेचं वैशिष्ट्य आहे. हे या पदयात्रेचं वैशिष्ट्य आहे की केवळ त्यांच्या एका शब्दाने एक साधक अनुसरला गेला. त्यांनी स्वतःमध्ये किती बदल केला हे पुढील गोष्ट आहे, परंतु अनुसरणे ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. परमेश्वराकडे येणे. तुम्हाला शाळेमध्ये दाखला दिल्याशिवाय शाळेमध्ये प्रवेश नाही. तुम्ही किती मोठे असू द्या, दाखला असल्याशिवाय शाळेत घेतील का? नाही. वर्षभर शाळेत जाऊन बसा, दाखला देऊ नका शाळेत, आणि परीक्षा द्या. येईल का रिझल्ट तुमच्या हातामध्ये? नाही येणार. तसं अनुसरणे ही सुरुवात आहे, प्रारंभ आहे. त्या दोषापासून अलिप्त होण्यासाठी असणारी ही प्रारंभिक अवस्था आहे. आपल्याला त्या अवस्थेमध्ये प्रत्येकाला यायचं म्हणजे यायचंच आहे. आज या पदयात्रेच्या माध्यमातून आचरण क्रिया करत असताना, पायी परिक्रमा करीत असताना त्या परमेश्वराला आपण शोधतो आहोत. आपण पदयात्रा करतो म्हणजे काय करतो? देवाला शोधतो आहोत. जाणार आहोत ना आपण मनसरला, रामटेकला, भंडाऱ्याला, मौदा, अजून कुठे जाणार आहोत? डाकराम सुकलीला जाणार आहोत का नाही? कशासाठी जाणार आहोत? तो आपण न सुद्धा स्थानवंदन करण्यासाठी नाही चाललो आहोत, आपण त्या देवाला शोधण्यासाठी चाललो आहोत. तो देव आपल्याला शोधतोय, आपण त्या देवाला शोधण्यासाठी चाललो की या गावात तरी माझा परमेश्वर मला भेटेल. नाही भेटला या गावात, माझा अनधिकार आहे, माझं प्रारब्ध तसं आहे की मला नाही भेटला देव माझा. मी पुढील गावात जातो, पुढील गावात तिथे माझ्या देवाला शोधण्याचा प्रयत्न करतो, तिथे तरी मला तो माझा परमेश्वर मला निश्चितच भेटेल. ही भावना ठेवून चला, ही भावना ठेवून पदयात्रा करा. निश्चित एक ना एक दिवस तुमचा अधिकार असा निष्पन्न होईल की परमेश्वर स्वतः तुम्हाला भेटायला येतील, स्वतः भेटायला येतील. यासाठी काय करावं लागेल? चित्त वित्त काया तिन्ही अर्पावी सर्वज्ञ राया. वस्त्र बदललं म्हणजेच अनुसरण नाही, लक्षात घ्या. मगाशीच मी सांगितलं, तुम्ही 13 दिवसासाठी अनुसरलेलेच आहात. मनाने परमेश्वराला समर्पण व्हायचं आहे, मनाने समर्पण व्हायचं. त्यामुळे या पायी परिक्रमा करत असताना माझा साधनदाता जो देव आहे, आपला माता पिता आहे, त्वमेव माता पिता त्वमेव, सर्व काही आपलं सर्वस्व आहे, तो परमेश्वर सर्वस्व आहे. त्या सर्वस्व असणाऱ्या परमेश्वरासाठी आपलं सर्वस्व आपण या पदयात्रेच्या माध्यमातून समर्पण करूयात. आणि एक ना एक दिवस तरी माझं अनुसरण निश्चित घडेल. हे परमेश्वरा, हे देवा, माझं अनुसरण घडावं, मला नित्य नरकापासून वाचवावं आणि मला आपल्या पदरात घेऊन आपली सुखानुभूतीची प्राप्ती करून द्यावी असा संकल्प करीत, अशी देवाला प्रार्थना करीत आपण या पदयात्रेमध्ये नित्यविधीचं अनुष्ठान करूयात, अशी या ठिकाणी आपणा सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो. देवाने अपेक्षा काय केली व्यक्त? काय केली देवाने अपेक्षा व्यक्त तुमच्याकडून? अनुसरावे. मा हे एक जन्म येते तिजो का? एक जन्म मागितला देवाने, फक्त एक जन्म. आणि माझी आमच्या सर्वांची अपेक्षा काय आहे की तुम्ही सर्वांनी संकल्पाधिष्ठित होऊन त्या परमेश्वराला वचन द्यायचं आहे
की देवा एक ना एक दिवस निश्चित मी या पदयात्रेच्या माध्यमातून, निरूपणाच्या माध्यमातून, साधू संतांच्या दर्शनाच्या माध्यमातून एक ना एक दिवस मी तुझ्या श्रीचरणाशी समर्पण होईल म्हणजे होईलच. हाच आपला एक निश्चयाचा भाव सर्वज्ञ स्वामींच्या श्रीचरणी समर्पित करीत आपला मोक्षमार्गाची जी वाटचाल आहे ती सुकर करूयात असं या ठिकाणी संकल्प करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की